तुम्हाला माहिती आहे का, शिवलिंगावर फक्त पाणी चढवणे आणि दूध चढवणे याचा अर्थ वेगळा असतो आणि बेलपत्र, मध, दही किंवा साखर चढवल्याने आयुष्यात वेगवेगळे फायदे मिळतात. पण 90% लोकांना हे नियम माहितीच नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगावर कोणती वस्तू चढवल्याने काय फायदा होतो आणि पूजा कशी करावी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात त्रिशू भक्ती सागर. धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलाभिषेक. भगवान लॉर्ड शिवा यांना पाणी अर्पण केल्याने मन शांत होते आणि जीवनातील तणाव कमी होतो. शास्त्रानुसार रोज शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. बेलपत्र हे भगवान लॉर्ड शिवा यांना सर्वात प्रिय मानले जाते. बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बेलपत्र 3 पानांचे असतात. दुधाने अभिषेक केल्याने आरोग्य आणि आयुष्य वाढते असे मानले जाते. विशेषतः सोमवारच्या दिवशी दुधाने अभिषेक केल्यास भगवान लॉर्ड शिवा खूप लवकर प्रसन्न होतात. मध अर्पण केल्याने वाणी मधुर होते आणि लोकांमध्ये प्रेम व आदर वाढतो असे सांगितले जाते. म्हणून काही लोक पूजा करताना पंचामृत वापरतात. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर. या पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो. शिवलिंगावर काय चढवू नये, एक महत्त्वाची गोष्ट अनेक लोकांना माहिती नसते. शिवलिंगावर तुळशीची पाने, केतकी फुलं आणि हळद चढवू नये असे मानले जाते. जर तुम्हाला भगवान लॉर्ड शिवाविषयी अशीच रोचक माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय.